नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका वन कर्मचारी महिलेचा आहे, जिने आपल्या कर्तव्यापेक्षा आणि नोकरीपेक्षा आपल्या अस्मितेच्या आणि आदर्शाचा सन्मान मोठा मानलेला आहे. सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव पुसू देणार नाही, असं ठणकावून सांगणाऱ्या या वाघिणीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे, कुठे घडलं आणि या धाडशी महिलेने नक्की काय भूमिका घेतलेली आहे. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढे. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचे काम दिले तरी चालेल, मी करेन, पण बाबासाहेबांची ओळख मी पुसली जाऊ देणार नाही. त्यांनीही आपली चूक स्वीकारावी. बाबासाहेबांचं नाव मंत्री आता तरी भाषणात घेतील, मग घेतील याची मी वाट पाहत होती, पण बाबासाहेबांचं नाव भाषणात कुठे घेतलेलं गेलेलं नाही. लोकशाही आणि संविधानाला ताणीव नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आलेली, मग संविधानांच्या आणि प्रजासत्ताक दिनांचा जो खरा मानकरी आहे त्यांचं नाव भाषणात का घेतलं नाही, असा प्रश्न नाशिक येथील मुख्य प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात एका महिला कर्मचाऱ्यांनी थेट घेतलेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना करण्याची हिंमत दाखवलेली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झालेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामाची माहिती दिलेली आहे. मंत्री महाजन यांच्या भाषणावेळी एक वेगळाच प्रकार घडलेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन कार्यक्रमावेळी भाषण केले. गेल्या काही वर्षात आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झालेले असून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामाचे मंजूर झालेले आहेत. कुंभमेळा 2026च्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभाग समन्वयाने कार्य प्रगती पथावर आहेत. नाशिकमध्ये रामकाल पथ विकसित करण्यात येत असून यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 65 किलोमीटर बाह्य वळण रस्ता रिंग रोड प्रस्तावित असल्याचे महाजन यांनी सांगितलेले आहे. महाजन यांनी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विकास कामाची माहिती दिलेली आहे. ध्वजवंदन सोहळ्यास आमदार सीमा हिरे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी एस चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट कर्नल विकास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते. व या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप एक करीत महिला कर्मचारी संतृप्त झालेली आहे. या महिला कर्मचाऱ्यांचे महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झालेला असून गिरीश महाजन यांना जाब विचारणारी महिला व कर्मचारी वन विभागात कार्यरत असल्याचे समजले. पोलिसांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेतलेले असून घटनास्थळी झालेल्या या वादानंतर आपली भूमिका संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मांडलेली आहे. ज्यांनी संविधान लिहिले, लोकशाही घडवली, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात घेतले का नाही, ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित महिलेने घेतलेला आहे. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी संबंधित महिला ताब्यात घेतलेला आहे. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? त्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.